आज माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे सर्व माता भगिनी, मी येताना पाहत होतो की काही माणसं टू व्हीलरने येत होते, काही जण एसटीने उतरून पायी चालत चालत एखादा हार घेऊन येत होते. राम सातपुतेने मागच्या 4.5 वर्षामध्ये काय कमवलं तर माळशिरसच्या एसटी स्टँडच्या समोरून त्या ठिकाणी खिशातले 100 रुपये काढून, जो त्या ठिकाणी रोजंदारीने जातो त्यांनी 100 रुपये काढून हार घेऊन त्या प्लास्टिकच्या पिशवीमधून एसटीत बसून मांडवेला 50 फाटेला किंवा त्या ठिकाणी उतरून तिथून इथपर्यंत पायी आला. हे राम सातपुतेने मागच्या 4.5 वर्षात कमवलं. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, माझी सुविद्य पत्नी संस्कृती, या ठिकाणी उपस्थित माळशिरस तसेच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, माळशिरस नगरपंचायतचे नगरसेवक, नातेपुते नगरपंचायतचे नगरसेवक, त्या ठिकाणी उपस्थित सर्व गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामान्य नागरिक, माता भगिनी, आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मी वंदन करतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. भावांनो, 2019चा दिवस मला आठवतो. के दादांनी सांगितला, माझ्यासाठी हा भावनिक दिवस आहे. मला आमचे नेते, माझे गुरु आदरणीय श्रीकांतजींचा फोन आला की राम, मंगळवारी देवेंद्रजींना तुला भेटायचंय, माळशिरसची काही मंडळी आलेले आहेत आणि मंगळवारी तुला त्या ठिकाणी भेटायचं. मी आपलं सिंहगड एक्सप्रेसने सकाळी गेलो. मंत्रालयामध्ये पास नव्हता आतमध्ये जायला, तर तिथे एक विनोद तावडे साहेबांचे ओएसडी होते, ढेकणे साहेब, त्यांना फोन केला. ते कुठंतरी बाहेर होते. रांगेमध्ये पासला उभा राहिलो. जवळजवळ 2 तासांनी पास मला भेटला आणि 2:30च्या नंतर सोडणार होते. मी आपलं तिथंच फुटपाथवरती वडापाव खाल्ला आणि मंत्रालयात मध्ये जायला आतमध्ये त्या ठिकाणी थांबलो. ज्यावेळेस मी देवेंद्रजींना भेटलो, प्राथमिक चर्चा काही झाली नाही, परंतु देवेंद्रजींना भेटलो. देवेंद्रजींना एक भगवद्गीता भेट दिली. देवेंद्रजींनी पाठीवरती हात टाकून सांगितलं, राम सातपुते, तुझी यापुढे जबाबदारी माझी आहे. तुला माळशिरसला जायचंय, माळशिरसमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम उभा करायचंय. राजकारणात संधी भेटेल तेव्हा भेटेल. त्यावेळेस के दादा सोबत होते, त्या ठिकाणी श्रीकांतजी सोबत होते. तेव्हापासूनचा प्रवास, प्रदेशाची भाजपाची जबाबदारी दिली आणि तेव्हापासूनचा प्रवास, आणि आज आमदार म्हणून आणि पार्टीने जे सोलापूर लोकसभेमध्ये उमेदवारी दिली, हे खऱ्या अर्थानं एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमानही वाटत जरी असला तर तुम्हाला सोडून जाताना माझा कंठ दाटून येतोय. कारण या माळशिरस तालुक्याच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिलंय. जे लोक एकेकाळी वेगळं गाणं वाजवत होते ते सुद्धा आज स्टेजवर येऊन म्हणतात, आमदार साहेब तुम्ही इथं थांबा, हे राम सातपुतेने कमवलंय. राम सातपुतेने फार मोठं काही केलं नाही, परंतु सामान्य जनतेच्या डोळ्याचे अश्रू पुसण्यासाठी त्या ठिकाणी मदत केली. या ठिकाणी सगळ्या लोकांना मी ओळखतो, प्रत्येक माणसाला. असा एकही माणूस नाही की ज्याला मी ओळखत नाही. या ठिकाणी बसलेले छोटे छोटे कार्यकर्ता असेल, आमचा विजय ढेकळे एकदम सामान्य कार्यकर्ता असेल, किंवा या ठिकाणी बसलेला कुरबावीचा वैभव पाटील असेल, प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्याला ओळखतो. कारण यांच्या सुखदुःखामध्ये मी त्या ठिकाणी पाय रोवून उभा राहिलेलो आहे. कारण भारतीय जनता पार्टी हेच सांगते की कार्यकर्त्याच्या मागे पाय रोवून उभा राहिलं पाहिजे. आज या ठिकाणी फक्त कमळ लावलंय. राम सातपुते माध्यम होता. या तालुक्यामध्ये जे काही झालं ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमुळे झालं, हेच मी आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. मला जर ताकद दिली नसती, पार्टीने आमदार केलं नसतं, तर या तालुक्यामध्ये काही झालं नसतं.
आता सुरेश टेळेने सांगितलं आमच्या मतदारसंघामध्ये किंवा आप्पासाहेबांनी सांगितलं 25 कोटी रुपये निधी दिला. हा राम सातपुतेने दिलेला नाहीये, दुसऱ्या कोणी दिलेला नाहीये, हा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. मला मी खासदार साहेबांना काय म्हणायचो, खासदार साहेब माझ्या तालुक्यातली 22 गावं ज्यावेळेस लोक माझ्याकडे येतात की आमदार साहेब 70 वर्षापासून आम्ही दुष्काळात आहेत, मी खासदार साहेबांना सांगायचो खासदार साहेब आपण दिल्लीत आहेत, माझ्या या 22 गावाला पाणी भेटलं पाहिजे. मी लोकांना मनातली मनात शब्द देत होतो, समोर शब्द देत होतो. तुमचा जन्म जरी दुष्काळामध्ये झाला असला तर तुमच्यावर लागलेला हा दुष्काळाचा कलंक हा राम सातपुते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. आज मला आनंद आहे, आज आनंद आहे कारण आपल्या तालुक्यातील 22 गावं, 22 पैकी 22 गावं, आमचा भानुदास चोरमोले त्या ठिकाणी जळबावीचा म्हणायचा, त्या ठिकाणी बाळासाहेब सरगर नीरा देवधरच्या माध्यमातून संघर्ष करायचे, आमचे पिंपरीचे राणे सर संघर्ष करायचे. मी राणे सरांना सांगतो, भानुदास चोरमलेला सांगतो, या ठिकाणी असणाऱ्या बाळासाहेब सरगरला सांगतो, छोट्या छोट्या कार्यकर्त्याला सांगतो, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ह्या 22 गावाला. जसं जया भाऊने आणि खासदार साहेबांनी मान खटावमध्ये बोटिंग केलं, मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या 1.5 वर्षाच्या आत या माळशिरस तालुक्याच्या 22 गावामध्ये जळबावीच्या तळ्यामध्ये बोटिंग करायला या ठिकाणून सांगतो देवेंद्र फडणवीसांना आम्ही त्या ठिकाणी घेऊन येऊ. तुम्हाला या मातीची शपथ आहे, तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, रक्ताचं पाणी केलंय तुमच्यासाठी. त्यामुळे मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकतेने सांगतो, जे 70 वर्षात झालं नाही ते काम करण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाने केलंय. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला सगळ्यांची शपथ आहे. सोशल मीडियावर मेसेज येत आहेत, कोण बाजारात फिरतोय फिरू द्या, तुम्हाला जे काही दिलंय ते भारतीय जनता पार्टीने दिलंय. माळशिरस तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला सांगतो की आपल्याला भाजपने दिलंय, आपल्याला भाजपच्या मागेच उभा राहायचंय. मला आठवतं या ठिकाणची असलेली सदाशिवनगरची प्रीती ननवरे नावाची एक पेशंट होती, त्या पेशंटला 25 लाख रुपये खर्च होता. रात्री 2 वाजता देवेंद्र फडणवीसांना याच खासदाराने फोन केला आणि त्यानंतर 25 लाख रुपयाचं तिचं ऑपरेशन झालं. हे कुणी केलं? राम सातपुते माध्यम नाही, हे भारतीय जनता पार्टीचा जो झेंडा आहे यामुळे हे शक्य झालं. 70 वर्षात काय रेल्वे नाही झाली निनाद पाटील? काय नाही रेल्वे झाली? 70 वर्षामध्ये या ठिकाणी अनेक लोकांनी अनेक पदं भोगली, परंतु 70 वर्षामध्ये रेल्वे का झाली नाही याचं उत्तर त्या ठिकाणी मी शोधत होतो. कुणीतरी रणजितसिंह नाईक निंबाळकर जन्माला आला, या माड्याचा खासदार झाला, म्हणून आपली त्या ठिकाणी रेल्वेचं आता काम सुरू होतंय. लोकसभेच्या निवडणुकीनंतर टेंडर निघेल आणि फलटण पासून पंढरपूर पर्यंत त्या ठिकाणी रेल्वे याच रोडनी जाईल, याचा आम्हाला अभिमान आहे. राम सातपुते माध्यम आहे, खासदार झाला म्हणजे रणजित दादा गटाराचे तुम्हाला फोन आले नाही पाहिजे किंवा गाडी पकडली म्हणून तुमच्या फोन किंवा तुमचं ते काम नसतं. खासदाराचं काम काय असतं तर पिढ्याना पिढ्याचे प्रश्न असतात ते सोडवायचं काम असतं, आपण ते केलंय. 3 वर्ष कोरोना होता, त्या ठिकाणी काही मर्यादा असतील, परंतु खासदाराने जे काम केलंय ते कधीही कोणी विसरू शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माळशिरस तालुक्याच्या जनतेला, काही होऊ द्या, काही होऊ द्या, माळशिरस तालुक्याला जो दुष्काळाचा कलंक ज्या 22 गावाला लागला होता ते पुसून टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने आणि आपल्या ह्या वाघाने केलंय. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं, अनेक अडचणी होत्या, परंतु हे करत असताना मी जे काही करू शकलो ते भारतीय जनता पार्टीमुळे करू शकलो. मला एक पत्र लागत होतं की माळशिरस जेव्हा नातेपुतेतून आपण निघायचो निमगावला जायचो, अतिशय खराब रस्ता होता. मी खासदार साहेबांना मेसेज टाकला आणि 2 दिवसानंतर त्या ठिकाणी 9 कोटी रुपये CRF मध्ये भेटले. आमच्या गिरवीला खासदार साहेब एसटी येत नव्हती, तुम्ही जे पत्र दिलं त्यामुळे त्या ठिकाणी ती एसटी येऊ शकली. आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे, आपण कुठल्याही त्या ठिकाणी छोट्या मोठ्या शब्दाला बळी न पडता माळशिरस तालुक्याने पुन्हा एकदा दाखवून द्या की आपल्याला भारतीय जनता पार्टीने आपल्यासाठी काय केलंय. पिलीवच्या लोकांना त्या ठिकाणी खड्ड्यामधून जावं लागायचं, याच भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी 24 कोटी रुपये दिले माळशिरस पिलीव रस्त्याला, हे दुसरे कोणी दिलेले नाही आहेत. या तालुक्यामधले छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलंय.
ही निवडणूक भारतीय जनता पार्टीचे आपल्यावर जे उपकार आहे ती फेडणारी निवडणूक आहे. माझी कळकळीची विनंती आहे, येत्या काळामधले छोटे छोटे प्रश्न कुठंतरी माय मावल्यांना डोक्यावरती पाणी खांडा घेऊन येऊ लागायचं, घराघरामध्ये नळ देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या याच कमळ चिन्हाने खासदार रणजितसिंह निंबाळकरच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात केलेला आहे. पिढ्याला पिढ्या आपण जय श्रीराम म्हणतो, राम राम म्हणतो, परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्या रामाचं मंदिर बरं का लिंगा पाटील साहेब कुणी बांधलं तर मोदीजीने बांधलं, कारण आपण माढ्यातून एक कमळाचं चिन्ह निवडून दिलं. त्यामुळे आपली जबाबदारी आहे. मी जरी सोलापूरचा खासदार असलो तर या ठिकाणी सांगतो, इथली सगळी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते त्या ठिकाणी सोलापूरचा जरी खासदार असलो तर हा मतदारसंघ मी त्या ठिकाणी विकासासाठी कार्यकर्त्याच्या हितासाठी पुढच्या 50 वर्षासाठी दत्तक घेतलाय. काळजी करायचं कारण नाही आहे. या ठिकाणी माझ्यावर मोहिते पाटील परिवाराचे उपकार आहेत. आदरणीय मोठ्या दादांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला काम करण्याची संधी भेटली, परंतु माझ्यावर त्या ठिकाणी एका बाजूला माझा परिवार ठेवला आणि दुसऱ्या बाजूला जर भारतीय जनता पार्टी ठेवली तर परिवारावर पाणी सोडेल, परंतु भारतीय जनता पार्टी प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्या आईनंतर जर माझं जर सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर ते माझं प्रेम ह्या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आणि भारतीय जनता पार्टीवर आहे. भावांना आपल्याला अतिशय विनंती करतो की तालुक्यातल्या कुठल्याही भागात जा, माळशिरस तालुक्याच्या कुठल्याही भागात जा, जी रस्त्याचे कामं चालू आहेत हे देण्याचं काम जर कुणी केलं तर भारतीय जनता पार्टीने केलं. आपल्या तालुक्यातल्या 1000 पेक्षा जास्त पेशंटला मदत कुणामुळे करू शकलो? तुम्हाला वाटतं का राम सातपुतेमुळे होतो? महाराष्ट्रात 288 आमदार आहेत. मला आठवतंय मी नवीन आमदार झालो होतो, मी खासदारांना घेऊन गेलो, चला देवेंद्रजीकडे जायचं माझं काम आहे. देवेंद्रजीने चॅरिटी कमिशनरला बोलून घेतलं, मी आणि खासदार एका बाजूला होतो आणि त्या ठिकाणी सांगितलं की राम सातपुते जेवढे पेशंट सांगतील हे सगळे चॅरिटी हॉस्पिटलमध्ये झाले पाहिजे आणि मी जी काही सेवा करू शकलो तालुक्याची ती भारतीय जनता पार्टीमुळं. का नाही 288 आमदार करू शकले? माझ्याच काय नाकात मोती होतं, हे करू शकलो मी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीमुळे. त्यामुळे माझी विनंती आहे, तालुक्यातले अनेक नाव आहेत ज्यांना एसटी साठी दादा के दादाला विषय माहिती आहे, हनुमान बापू सुळे त्या ठिकाणी किंवा सगळे कार्यकर्ते आहेत बरं का धर्ममान्य. परवाचे फडतरीचं ऑपरेशन सांगितलं ना, ते ऑपरेशन झालं फडणवीस साहेबामुळे. असे अनेक ऑपरेशन अनेक कामं करण्याचं जर काम कुणामुळे झालं तर ते देवेंद्रजीमुळं आणि या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यामुळे झालं. मी माध्यम आहे, मी सामान्य कार्यकर्ता आहे, अतिशय सामान्य परिवारातून आलो आहे. त्यामुळे माझी तुम्हाला अतिशय कळकळीची विनंती आहे, ही देशाची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे. त्यामुळे तिथं माणूस पाठवणारा सुद्धा दमदार पाठवला पाहिजे. मला आठवतंय ज्यावेळेस सोलापूरला मोदीजी आले आणि मोदीजींना रिसीव्ह करताना स्टेजवर रिसीव्ह करताना मी सुद्धा त्या रांगेत होतो आणि त्यावेळेस मोदीजी खासदारांना ज्यावेळेस खासदार साहेबांच्या जवळ आले त्यावेळेस म्हणले, क्यों एमपी साहब आपका हो गया सब इरिगेशन का काम? दादा या लोकांनी फार भोगले आमच्या तालुक्यातल्या या 22 गावांनी, दुष्काळी गावांनी. मला कायम त्या ठिकाणी त्या भागामध्ये जात असताना फडतरी असेल, लोंढे मोतीवाडे असेल, अनेकदा वाटायचं की या गावाला जाताना कधीतरी या भागामध्ये पाणी आले पाहिजे आणि हिरवळ दिसली पाहिजे. दादा मी आपल्याला त्या ठिकाणी अतिशय विनम्रतेने सांगतो की आपण जे काम केलंय दादा, तुम्हाला ती पेपरवरची सही आणि ती वर्क ऑर्डर आणि टेंडर जरी वाटत असेल तर पिढ्याना पिढ्या या 22 गावातील लोकांना जो कपाळी दुष्काळाचा कलंक लागला होता ते पुसून टाकायचं काम तुम्ही केलंय. 937 कोटी रुपयाचा टेंडर निघलंय, काम सुरू होईल. मी आपल्याला विश्वास देतो की त्या ठिकाणी या सगळ्या 22 गावाला पाणी येणार आहे. आपली रेल्वे होणार आहे. आज बऱ्याच जणांना त्या ठिकाणी वाटलं असेल की अशा पद्धतीची गर्दी, मग काही जणांना असं वाटलं असेल मग आमदार सोलापूरला चाललेत खासदारकीसाठी, मग गर्दी येईल का नाही? तर हातातल्या फोडाप्रमाणे मी लोकांना सांभाळलेलं आहे. ॲम्ब्युलन्स सकट लोकांचे पैसे भरलेत गरिबाचे. इतकं प्रेम मला तुम्ही देण्याचं काम केलंय.
अरे भाऊ काय आपण काय बिर्याणी वगैरे ठेवली का? हा काय मटणाची पार्टी वगैरे काय? तुम्हाला कोणी गाडीला पैसे दिले का रे? दिले का? कॅमेरा फिरवा जरा. दिले का? हात वर करा. दिले का? तुम्हाला कोणी गाडीला पैसे दिले काय? दिले नाही ना कोणी? तुम्हाला गाडीला पैसे नाही दिले, इथं बिर्याणीची पार्टी नाहीये, तरी तुम्ही या भारतीय जनता पार्टीवर इतकं प्रेम करता. खऱ्या अर्थानं हे आमच्यासाठी अभिमानाचं आहे. अनेक उदाहरणं सांगता येतील. लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं. जेव्हा उमेदवारी माझी त्या ठिकाणी डिक्लेअर झाली, अनेकांचे रडत रडत फोन आले, भाऊ तुम्ही जाऊ नका. परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पार्टीचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व आहे. पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा. कार्यकर्त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या, परंतु ही भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे आपल्याला येत्या काळामध्ये ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहावं लागेल. आणि एक पक्क आहे की राज्यात पण केंद्रात पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. 100% पक्क आहे. कुणाला वाटतं राहुल गांधी पंतप्रधान होईल? आता पवार साहेबांनी स्वप्न पाहून ते त्या ठिकाणी भावी पंतप्रधान कार्यकर्ते म्हणायचे, पण ते झाले नाही. राहुल गांधी होणार नाही. हा जनतेच्या आमदारवाणी झालं. बरोबर आहे. त्याच्यामुळं आपलं मत, ही निवडणूक देशाची आहे. देशाची निवडणूक आहे. तुमच्या एका मतानं काय केलं तर 500 वर्ष आपला राम जो त्या ठिकाणी राम मंदिर नव्हतं त्याचं राम मंदिर बांधलं. तुमच्या एका मताने काय केलं? हा जो हायवे ना आपल्या जो दारोतून गेलाय, तो हायवे बांधायचं काम तुमच्या एका मताने केलं. तुमच्या एका मताने काय केलं तर या माळशिरस तालुक्याला रेल्वे देण्याचं काम केलं. रेल्वे आता आपली रेल्वेचं टेंडर लोकसभा निवडणूक झाली की निघेल, आचारसंहितेमध्ये अडकलं. हा तुमच्या एका मताने काय केलं तर आपल्या तालुक्यातल्या ज्या 22 गावाला दुष्काळाचा कलंक लागला होता, खासदार निंबाळकरांचे त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो की ह्या 22 गावाचा आपण दुष्काळाचा कलंक पुसला. त्यामुळं मी तुम्हाला अतिशय कळकळीची विनंती करतो की आपल्याला ही निवडणूक त्या ठिकाणी देशाची निवडणूक आहे. कसल्याही भूलथापाला कशालाही बळी पडायचं कारण नाही. कशालाच बळी पडायचं कारण नाही. ही निवडणूक देशाची आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो, ताकदीने मागे उभं राहायचंय. कारण आपल्याला येत्या काळामध्ये जर प्रश्न सोडवायचे, आपल्या तालुक्याचा विकास करायचा आहे, आपल्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी न्यायचंय, आपल्या तालुक्यातले छोटे छोटे प्रश्न सोडवायचे हे तर आहेच, परंतु आपल्याला आपल्या देशाचा विकास जो झालेला आहे, आणि हा देश जेव्हा आज पाहिलं तर आपला 1 रुपया आपले 86 रुपये म्हणजे अमेरिकेचा $1 आहे. परंतु मला विश्वास आहे मोदीजी पुढच्या अनेक वर्षामध्ये अशी परिस्थिती आणतील की अमेरिकेचे $86 आणि भारताचा 1 रुपया. त्यामुळे आपल्याला येत्या काळामध्ये अधिक ताकदीने या भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहावं लागेल. हा देवेंद्रजींचा आदेश आहे, पार्टीचा आदेश आहे. महायुतीची बैठक होती टेंभुर्णीला. काही जणांना वाटलं आमदार तिकडं कसं काय. मी सांगितलं ना, माझा परिवार जरी एकीकडे ठेवला आणि पार्टी एकीकडे ठेवली तर मी पार्टीकडे जाईल, परिवाराला सोडून देईल. कारण आम्ही त्या संस्कारातून घडलेलो, आम्ही त्या ठिकाणी विचारातून घडलेलो कार्यकर्ता आहे. त्यामुळे शंका बाळगायची कारण नाही आहे. दादा वरडे कुठे आहेत? ताकदीने काम करायचं नातेपुत्यातून. वकील साहेब, मला जितकं लीड भेटणार होतं तितकंच लीड खासदारांना द्यायचं. तुम्हाला माझी शपथ आहे, देणार ना. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये पूर्ण ताकदीने आपल्याला सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी भारत पवार तुमचा जो रस्ता झाला ना पेराळ्याचा, त्याला फडणवीस साहेबांनी पैसे दिले शेताकडे जाणारा. त्याच्यामुळं आपल्याला कमळ करायचंय, एवढं लक्षात राहू द्यायचं. गणेश कुठं चालला? बस खाली, बस तिथंच. त्यामुळं आपली सगळ्याची जबाबदारी आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. त्यामुळे माड्यामध्ये, आणि तुम्हाला अजून एक अतिशय महत्वाची विनंती करायची, कळकळीची, एकाने सुद्धा सोलापूरला यायचं नाही प्रचाराला. एकाने सुद्धा यायचं नाही. इथं खासदारांना लीड द्यायचं आपल्याला.
सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी 5 आमदार आहेत, 4 आमदार आहेत. मोहोळचे आमदार त्या ठिकाणी आपले महायुतीचे 5 आमदार आहेत. तिथं मी 100% निवडून येणार आहे. आज लिहून घ्या, 2.5 लाखाने त्या ठिकाणी ही लढाई. एका कामगाराचा मुलगा विरुद्ध माजी मुख्यमंत्र्याची मुलगी, अशा पद्धतीची लढाई आहे. आणि सोलापूर शहरामधील जनता त्या ठिकाणी 3 वेळेस या शिंदेंना पाडलेलं, ही 4थी वेळ. त्या ठिकाणी येणाऱ्या काळ म्हणजे ही 4थी वेळ आहे. त्या ठिकाणी एकदा माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचा 2दा पराभव केलाय, एकदा त्यांच्या सौभाग्यवती धर्मपत्नीचा पराभव केलाय. आता 3री वेळ आहे की यांनाही पाडायचं. आता त्यांनी सुरू केलंय सोलापूरची लेक म्हणे. सोलापूरची लेक नाही, शिंदे साहेबाची लेक आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं. अजून राम सातपुते रसायन काय हळूहळू लक्षात येईल. मी निवडणूक अंगावर घेऊन लढणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. काल भव्य दिव्य स्वागत केलंय आणि मला विश्वास आहे की मी निश्चित मोठ्या मताधिक्याने येईल. संजय देशमुख फोन आलोय, भाऊ मोहोळपाशी आलोय, असलं यायचं नाही. इथं काम करायचं, कुणी त्या ठिकाणी यायचं नाही. आणि अजून एक सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना, माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, माळशिरस तालुक्यासाठी एक वेगळा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो खासदार झाल्यावर. रात्री 2ला फोन करा, 2ला नाही उचलला तर नाव बदलून ठेवा. त्याच्यामुळे तुमच्यासाठी दिवस रात्र मी उभा असेल. कारण माळशिरस त्या ठिकाणी या माळशिरसकरांनी माझ्यावर जे प्रेम केलेलं आहे हे मी कधी विसरू शकत नाही. तिकडे नंबर गेलाय सगळीकडे, तुमचा वेगळा असला पाहिजे ना. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आणि येत्या काळामध्ये सगळ्यांनी मिळून खासदारांच्या मागे ताकदीने उभं राहायचंय. आपल्याला पार्टी महत्वाची आहे. त्यामुळं सुजय माने पाटील म्हणले विचारधारा वगैरे, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की भारतीय जनता पार्टीला आपण ताकदीने उभं राहा. आणि मी शब्द देतो तुम्हाला की रणजितसिंह नाईक निंबाळकर पूर्ण ताकदीने माळशिरस तालुक्यामध्ये काम करतील. आणि माझी विनंती दादा की माळशिरस सगळ्याला सेंटर होत आहे. तुम्ही माळशिरसला एक मोठं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय करणार ना. भारतीय जनता पार्टीचं कार्यालय उभा करा आणि ताकदीने या ठिकाणून लोक तुम्हाला मतदान करतील. मला विश्वास आहे माळशिरस तालुक्यातून 100% लीड भेटणार आहे. कारण माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे की राम सातपुतेला भेटायला मध्ये पुढारी कधी लागलाच नाही. लागला का कधी मध्ये पुढारी? माग कोण आहे? लागला का कधी? इकडे कधी पुढारी लागला का तुम्हाला? माझ्याकडे येताना पत्र घ्यायला नाही लागला ना. त्यामुळे माझी विनंती आहे, जसा मध्ये पुढारी लागला नाही, जसा मध्ये पुढारी लागला नाही तसं माझं थेट जनतेला सांगणं आहे माळशिरस तालुक्याच्या की आपल्याला आपल्या तालुक्यातले प्रश्न, देशाचे प्रश्न जर संपवायचे असले तर भाजपशिवाय पर्याय नाही. दुसऱ्या कोणाला मतदान करून उपयोग नाही. त्यांच्या आडतच नाही तर पावऱ्यात येणार कुठून आहे? येणार आहे का? राम सातपुते इतका निधी का देऊ शकला? कारण आपली सत्ता होती राज्यामध्ये, केंद्रामध्ये सत्ता होती. आता जर दुसरं कोणी खासदार जर निवडून दिलं, केंद्रात भाजपचं सरकार येणार, तिथं मंत्री सगळे भाजपचे, पत्र गेले की ते कचरा जाईल ना. इथं खासदार साहेबाचं पत्र गेलं लगेच त्याच्यावर कारवाई सुरू होती. टेक ऍक्शन म्हणजे इंग्लिशमध्ये पत्र असतात तिकडचे, टेक नेसेसरी ऍक्शन, क्विक ऍक्शन, अशा पद्धतीचे रिमार्क येतात आणि त्या ठिकाणी आपले कामं व्हायला सुरुवात होती. त्यामुळं कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, काही जणांनी व्यक्त केलं एका डोळ्यात अश्रू आहे, दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत. हे सगळं बरोबर जरी असलं तरी पार्टीचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा. भारतीय जनता पार्टी कशी आहे बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये पद्धत कशी आहे. मला त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर झाली आणि पुढच्या 5 मिनिटाला त्या ठिकाणचे खासदार जे आहेत आदरणीय जयसिद्धेश्वर स्वामी महाराज, त्यांनी पुढच्या 5 मिनिटांनी राम सातपुतेंचं अभिनंदन म्हणून ट्विट केलं, फेसबुकला पोस्ट टाकली. हे भारतीय जनता पार्टी आहे. त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी ताकदीने माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी निटवेवाडीला जो रस्ता दिलाय तो भाजपने दिलाय.
त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळे रस्ते सगळी कामं जे कोणी दिलेत ते भाजपने दिलेत. राम सातपुते माध्यम होतं. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, दादा आमच्या निमगावच्या शेतकऱ्याचा तर कॅनलचा प्रश्न आहे, तो सुद्धा आपल्याला येत्या काळामध्ये सोडायचा आहे. त्याच्यामुळं आपणच ते निधी मंजूर करून आणले. के दादांचा बराच आग्रह होता, त्याचं काही लिटिगेशन आहे, त्याचं हे झालेलं आहे. लोक समोर दिसते तसं आठवतंय की आपली जी कामं पेंडिंग आहेत ते सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आमच्या मधून सुळेने गेल्या वेळेस मतदान केलं नव्हतं, त्याची फार इच्छा होती की मला मतदान करायची, पण मतदान काळजी नको करू, खासदार साहेबाला मतदान म्हणजे मला मतदान आहे. आलं लक्षात? अतिशय ठणकावून का सांगतोय की तुमच्यासाठी जे काही केलंय माळशिरस तालुक्यासाठी मी, ते जर फेडायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भाजपला मतदान करायचं आहे. आणि येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा उघडावं लागेल. प्रत्येक वाड्या वस्त्यावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा पोहोचावा लागेल. ही भारतीय जनता पार्टी त्याग, तपश्चर्या आणि संघर्षातून उभा राहिलेली पार्टी आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळे मिळून त्या ठिकाणी या देशाला, त्या ठिकाणी जगामध्ये जर मोठं करायचं असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही, मोदींशिवाय पर्याय नाही. आपल्याला आठवतंय की आपल्या देशावरती इतका मोठा हल्ला झाला मुंबईमध्ये 26/11 त्यावेळेस त्या ठिकाणी आपण रिप्लाय काही करू शकलो नाही. जर मोदीजी असते तर पाकिस्तान बेचिराग झाला असतं. काँग्रेसवाले हे काँग्रेसवाले बोलतात, यांनी या ठिकाणी हे काँग्रेसवाले ज्यांनी याकूब मेमनची फाशी माफ करावी म्हणून यांच्या आमदारांनी सह्या केल्या होत्या, राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं. हे काँग्रेसवाले देशाबद्दल कसं काय सुरक्षित हा देश असू शकतो याच्याबद्दल विचार करावा लागेल. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे माळशिरस तालुक्याच्या जनतेला, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. माळशिरस तालुक्यातील सर्व जनतेने आपण ताकदीने मागे उभं राहायचं आहे. आणि मी तुम्हा सगळ्यांना शब्द देतो की पुढच्या 5 वर्षामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये पंचतारांकित MIDC आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. खासदार साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला की माळशिरस तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे. मला दुःख होतं जेव्हा मला एखाद्या वेळेस मी कधी रांजणगाव चाकणला जाताना कुणीतरी गाडी बघून जवळ येतो, आमदार साहेब मी आपल्या तालुक्यातला आहे, इथे MIDC मध्ये काम करतो. मी तुम्हाला अतिशय विनम्रतेने, अतिशय प्रामाणिकतेने सांगतो, जर पुढच्या 5 वर्षामध्ये जर माळशिरस तालुक्यामध्ये जर MIDC करायची तर आपली जबाबदारी आहे की खासदारांना या तालुक्यातून मोठं मताधिक्य द्यायचं आहे. आपली जबाबदारी आहे. आज आमच्या तरी कुठेतरी मुलं बारामतीला कामाला जातात, कुठेतरी फलटणला कमिन्सला कामाला जातात, कुठेतरी त्या ठिकाणी सोलापूरच्या कंपनीला कामाला जातात. आपली जबाबदारी आहे की आपण भाजपला मताधिक्य द्यायचं आणि त्या ठिकाणी वाजवून या तालुक्यामध्ये MIDC करायची. मला विश्वास आहे की निश्चित येत्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये MIDC होईल. माझी खरंच इच्छा आहे की माळशिरस तालुक्यामध्ये कधीतरी फडतईला तलावामधून खासदार साहेब आपल्याला येत्या काळामध्ये बोटिंग होणार आहे. आपण 937 कोटी रुपये मंजूर केलेत, नुसते मंजूर केले नाही, कागदावर नाही, पत्र फिरवलं नाही, त्या ठिकाणी पैसे मंजूर करून टेंडर निघलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची वर्क ऑर्डर होईल आणि माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या 22 गावाला पाणी येईल. आपल्या सगळ्यांची विनंती आहे की ही देशाची निवडणूक आहे, खालचं वरचं काही बघू नका. कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभा आहे. तुम्हाला मी कधी अंतर देणार नाही. आयुष्यात तुम्हाला माळशिरस त्या ठिकाणी मला माळशिरसने जे प्रेम दिलंय ते प्रेम मी कधी विसरणार नाही. पैलवान बस खाले. त्यामुळे आपल्या सगळ्यांना जबाबदारी आहे की आपल्याला येत्या काळामध्ये या ठिकाणून मोठं मताधिक्य द्यायचं आहे. देणार ना? देणार ना धर्मा? उठ, देणार ना? धर्मा माने लक्षात राहू दे, कनेरला जे पैसे आले ते भाजपने दिलेत, त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून, बाकी माहित नाही. मी जे वाजवून सांगतोय मी कुणासाठी काय काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. असं येईन तसं येईन अजिबात चालणार नाही. आणि जे काम करणार नाही त्यांनी परत मला तोंड दाखवायचं नाही, एवढं डोक्यात राहू द्या. मी इथं त्या ठिकाणी खासदार सोलापूर जिल्ह्यातच आहे, परंतु जे कोणी भाजपला त्या ठिकाणी अंतर देईल, सामान्य जनता सोबत आहे, परंतु नेत्यांनी जर कोणी फसवलं तर परत माझ्याकडे काम घेऊन यायचं नाही. ग्रामपंचायत होती, आमदार साहेबांनी सोडून दिलं,
हे होतं सोडून दिलं, परंतु ही देशाची निवडणूक आहे आणि तुमच्या माझ्या धर्माची, अस्मितेची, देशाच्या त्या ठिकाणी अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं आपल्याला आपला खासदार निवडून द्यायचा, ही आपली जबाबदारी आहे. देणार ना? देणार ना? आता जे देणार नाही त्यांनी हात वर करू नका, पण जे देणार आहेत त्यांनी दोन्ही हात वर करा बरं का. फोटो काढून घ्या. देणार ना? देणार ना? माझ्या मागे जोरदार घोषणा द्यायची, भारत माता की